पासून हा मोर्चा निघालेला आहे आणि अगदी काही वेळातच आझाद मैदानामध्ये हा मोर्चा जो आहे तो पोहोचेल। या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो मिळतोय। बीड आणि परभणी या ठिकाणी घडलेल्या घटना निर्गुणपणे निर्दयीपणे या ज्या घडलेल्या घटना आहेत तर दोषींवर कठोरातली कठोर शिक्षा त्यांना दिली जावी, न्याय मिळावा ही एकच मागणी घेत या ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। हातामध्ये भगवे झेंडे आहेत आणि निषेधाचे फलक सुद्धा आहेत। न्याय पाहिजे ही एकच मागणी करत हातामध्ये फलक घेत सरकारकडे ही मागणी केली जाते। सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि नेते मंडळी महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या आझाद मैदानामध्ये सभेमध्ये सहभागी होतील अशी माहिती मिळतेय। मुंबईमध्ये आज जनाक्रोश मोर्चा निघतोय। आतापर्यंत राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये मोर्चे निघालेले आहेत। मागणी एकच की संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, वाल्मिक कराडला कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। सातत्याने ती मागणी जी आहे ती केली जाते आणि याच्यावर राजकीय रणकंदन सुद्धा किती झालेला आहे ते आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि हा मुद्दा दिल्लीपर्यंत सुद्धा गेलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अमित शहांची सुद्धा दिल्लीमध्ये जात भेट घेतलेली होती। न्यायाची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। बीड परभणी घटनेच्या निषेधार्थ हा जनआक्रोश मोर्चा आज मुंबईमध्ये निघतोय। हा मोर्चा जो आहे तो आता आझाद मैदानामध्ये काही वेळातच पोहोचेल आणि त्याच्यानंतर सभेमध्ये याचं रूपांतर होणार आहे। आज वैभवी देशमुख ही काय बोलतीये, काय अर्थसाद जी आहे ती लोकांना घालते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। धनंजय देशमुख हे सातत्याने एकच मागणी करतायत की आम्हाला न्याय हवाय, सर्वच्या सर्व आरोपी गजाआड झाले पाहिजेत। 8 आरोपी त्याच्यामधला एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। 9 एकूण आरोपी आहेत। वाल्मिक कराडवर मकोका दाखल झालेला आहे, त्याच्यामुळे 9 आरोपींवर कठोरातली कठोर शिक्षा त्यांना दिली जावी, त्याला तुरुंगामध्ये टाकलं जावं हीच मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि ज्या वेळेला या सर्व आरोपींना शिक्षा दिली जाईल तोच दिवस आमच्यासाठी पूर्ण न्यायाचा असेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी TV9 मराठीला दिलेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून हा जो जन आक्रोश मोर्चा आहे तो आता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि एकच मागणी केली जाते की जे फरार आरोपी आहेत त्यांना तातडीनं पोलिसांनी अटक करावी आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर शासन व्हावं, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। कुटुंब व्यथित आहे आणि त्यासोबतच समाज अस्तव्यस्त झालेला आहे या संपूर्ण हत्याकांडानंतर आणि त्यामुळे सरकारला देखील विनवणी केली जाते की लवकरात लवकर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा, आरोपींना ताब्यात घ्या। या सगळ्या मागणीसाठी आज मराठा समाज आक्रमक झालेला आहे। त्यांच्यासोबत जे महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा दिसत आहेत आणि ते देखील या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यासोबतच पोलिसांचा या सगळ्या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 500 ते 700 पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जन आक्रोश मोर्चा जो आहे तो आता आझाद मैदानामध्ये दाखल होतोय। कुठलाही गैरप्रकार घडू नये याची देखील या ठिकाणी पूर्ण दखल पोलिसांकडून घेतली गेलेली आहे आणि हातामध्ये विविध फलक घेऊन या ठिकाणी नागरिक दाखल झालेले आहेत। जातीचा नसलो तरी मातीचा आहे आणि आपल्या भावाच्या न्याय हक्कासाठी संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना फाशी द्या अशी मागणी या ठिकाणी केली जाते। बघा, हे सगळे बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्स घेऊन, झेंडे घेऊन या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशमुख यांचे जे कुटुंबीय आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यांची मुलगी वैभवी देशमुख, त्यांचा लहान मुलगा या आंदोलनामध्ये दाखल झालेला आहे। त्यांच्या देखील शाळेचे खाडे होत आहेत, अभ्यास होत नाही आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे ते देखील व्यथित झालेले आहेत आणि कुठे ना कुठेतरी सरकारला ते दोष देताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। त्यामुळे सरकारची नेमकी आता भूमिका या सगळ्या संदर्भातली का असणार आहे वृषाली, ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। विविध नेते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख यांची बहीण सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा हीच मागणी केली जाते की आरोपींना अद्याप अटक केली का जात नाहीये, त्यासोबतच योग्य रीतीनं कुठेतरी हा तपास होत नाहीये अशी सुद्धा एक खंत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। हे देशमुख कुटुंबीय व्यथित आहे, दुःखी आहे आणि या दुःखामध्ये त्यांना सरकारच्या साथीची गरज आहे आणि सरकार त्यांना पूर्णपणे साथ देणार आहे का, हा देखील आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे वृषाली। गिरीश, हा मोर्चा आता कुठपर्यंत पोहोचलेला आहे? आझाद मैदानामध्ये मोर्चा कधीपर्यंत पोहोचेल?
नक्कीच वृषाली, आपण पाहतोय महानगरपालिकेचं जे मुख्य कार्यालय आहे त्याच्या समोरून आझाद मैदानला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सध्या हा मोर्चा पोहोचलेला आहे आणि अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हा मोर्चा आझाद मैदानामध्ये दाखल होईल। त्या ठिकाणी घोषणाबाजी होईल, त्या ठिकाणी प्रमुख जे नेते त्यांची भाषणं केली जातील आणि आपलं वक्तव्य त्या ठिकाणी ते मांडतील आणि त्यासोबतच नेमकी त्यांची काय मागणी आहे हे देखील सांगणार आहेत। पण ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी एक, आरोपींना फाशी द्या, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते चालवलं पाहिजे आणि या हत्याकांडाच्या मुळाशी जे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना शासन झालं पाहिजे, फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे, ही एक मागणी घेऊन या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जन आक्रोश मोर्चा मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानपर्यंत आज काढला गेला आणि या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये एकच मागणी केली गेली की जे आरोपी आहेत त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि त्यासोबतच इतर जे आरोपी आहेत, फरार आहेत, त्यांना देखील लवकरात लवकर शोधून त्यांना देखील शासन झालं पाहिजे। वृषाली, नक्कीच गिरीश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर हा मोर्चा जो आहे तो आता काही वेळातच, काही मिनिटांमध्येच आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहे आणि नंतर या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे। यावेळेला धनंजय देशमुख, वैभवी देशमुख काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सर्वपक्षीय नेते, त्याच्याने पदाधिकारी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि देशमुखांचं संपूर्ण कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालंय।